पाठ दुसरा. भारत 1960 नंतरच्या घडामोडी. आपल्याला माहिती आहे की भारतीय समाज हा बहुजिनसी आहे. म्हणजे काय, तर या समाजात विविध भाषा, धर्म, वंश, जाती अशांचे लोक एकत्र राहतात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताला सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्न सोडवायचे होते आणि म्हणून नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावर भर हा देशातल्या दारिद्र्याची समस्या दूर करायचा एक मार्ग म्हणून तो स्वीकारण्यात आला. निवडणुकांचं यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरांवरचा विश्वास यामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य सुद्धा मिळवता आलं. याशिवाय दुर्बल समाज घटकांसाठीच्या अनेक धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणायचेही प्रयत्न झाले. 1960चं दशक भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी या दशकात घडल्या. पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या गोवा, दमण, दीव या प्रदेशांची मुक्तता झाली आणि ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. उत्तरेकडच्या सीमारेषेवर चीन आणि भारत यांच्यातला तणाव वाढत वाढत अखेर त्यांच्यामध्ये युद्ध झालं आणि हे मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. त्यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्या कारकिर्दीत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून एक युद्ध झालं. जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्रींनीच दिली आणि याच्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी आणि भारतीय सैनिक यांचं महत्त्व सगळ्यांना पटवून दिलं. त्यांच्या निधनानंतर श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातलं दडपशाहीचं धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठं आंदोलन निर्माण करायला कारणीभूत ठरलं. या आंदोलनाचं नेतृत्व केलं शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तवाहिनीने. अर्थात या समस्येचा परिणाम असा झाला की तिथून कोट्यावधी निर्वासित भारतात आले. यानंतर 1970चं दशक. सुरुवातीलाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं आणि स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. शांततेच्या कारणासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचं एक धोरण म्हणून भारताने राजस्थान इथल्या पोखरण इथं जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली. त्यानंतर सिक्कीमच्या जनतेनं भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूनी मतदान केलं आणि त्यामुळे सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. या दशकात भारतातली राजकीय परिस्थिती मात्र अस्थिर झाली. श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आणि त्याच्या विरोधात देशव्यापी संप झाले, निषेध झाले आणि त्याच वेळेला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन पण झालं. यामुळे देशातली कायदा सुव्यवस्था अतिशय बिघडून गेली आणि त्याच वेळेला आणीबाणी जाहीर झाली. आणीबाणीच्या काळामध्ये भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. त्यामुळे प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली पण मानवी हक्कांचा मात्र संकोच झाला. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका झाल्या. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जनता पक्षाची निर्मिती केली आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले परंतु आपसातील मतभेदांमुळे हे सरकार काही फार काळ टिकलं नाही. मग चरणसिंग पंतप्रधान झाले पण तेही अल्पकाळच टिकले आणि मग पुन्हा 1980 मध्ये निवडणुका होऊन श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. यानंतर 1980चं दशक. या दशकात अनेक नव्या आव्हानांना भारताला सामोरं जावं लागलं. शीखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी उग्र आंदोलन सुरू केलं. याला पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984 मध्ये अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिरात काही अतिरेक्यांनी आश्रय घेतलेला समजल्यावर अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले आणि त्यामुळे इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातल्या शीख रक्षकांनीच
त्यांची हत्या केली. याच वेळेला ईशान्येकडच्या भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं. यानंतर राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्र हाती घेतली आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणायचा प्रयत्न केला. श्रीलंकेतल्या तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. संरक्षण सामग्री आणि विशेषतः बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर बरीच टीका झाली आणि त्याचा परिणाम म्हणून त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. यानंतर पुन्हा अनेक पक्ष एकत्र आले आणि जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचं आरक्षण धोरण हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान, परंतु ते फार काळ प्रधानमंत्री झाले नाहीत. मग त्यानंतर चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले, पण अगदी अल्पकाळ टिकले. आणि त्याच दरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेनं राजीव गांधींची हत्या केली. 1980च्या दशकाच्या शेवटी जम्मू काश्मीरमधल्या अतिरेक्यांनी काश्मीरी पंडितांना तिथून जायला भाग पाडलं आणि त्या समस्येनी आता दहशतवादाचं रूप धारण केलंय. यानंतर 1991 नंतरचे बदल. सोव्हिएत युनियनचे या सुमाराला विघटन झालं आणि जगातलं शीतयुद्ध संपलं. भारतात PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले. मात्र याच काळात अयोध्या इथल्या राम जन्मभूमीचा आणि बाबरी मशिदीचा प्रश्न पुढे आला. त्यानंतर 1996 ते 99 या काळात कोणत्याच पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि म्हणून अनेक प्रधानमंत्री सत्तेवर आले. त्यात अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांचा समावेश होता. त्यानंतर जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले. त्यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलं नाही. त्यानंतर भारताने अणु चाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलं. त्यानंतर कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून अजून एक युद्ध झालं, ज्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर भारतीय अर्थव्यवस्था. भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. नियोजनाच्या द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती, म्हणून योजना आयोग निर्माण केला आणि पंचवार्षिक योजना सुरू केल्या. या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण म्हणतात. भारताची आर्थिक व्यवस्था यामुळे भरभराटीला आली आणि भारतातली परकीय गुंतवणूक वाढली. आणि म्हणून 1991 नंतर झालेल्या बदलांचं वर्णन जागतिकीकरण असंही केलं जातं. विज्ञान आणि तंत्रज्ञान. भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्यातली एक महत्त्वाची घटना म्हणजे 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन आणि त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्रांचा वापर करून अन्नधान्याचं उत्पादन वाढवलं. आणि दुसरी घटना म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतातलं दुधाचं उत्पादन खूप प्रमाणात वाढलं. याला म्हणायचं धवल क्रांती. त्याचप्रमाणे अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताने खूप प्रगती केली. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातल्या अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. 1975 साली आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. दूरसंचार क्षेत्रात प्रगती झाली. यानंतर सामाजिक क्षेत्रातले बदल. बरेचसे बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत, तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणांशी संबंधित आहे. विकास मंत्रालयाच्या अंतर्गत 1985 मध्ये महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला आणि स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी म्हणून हुंडा प्रतिबंध कायदा, समान वेतन कायदा असे कायदे करण्यात आले. जाती व्यवस्थेमुळे समाजातल्या काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधींपासून वंचित राहावे लागले, म्हणून 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. 1978 मध्ये BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी आणखी एक आयोग निर्माण करण्यात आला
आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही यापासून मुक्त राहून आत्मसन्मानाने जगता यावं म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचार विरोधी म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा संमत केला. यानंतर जागतिकीकरण. जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयाला आला. G20 आणि ब्रिक्स यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्य करत आहे हे भारताने जगाला दाखवून दिलं.